सर्व खवय्यांचं सुचित्राज होम किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आजची रेसिपी आहे भरली सिमला मिरची। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भरली सिमला मिरची बनवण्यासाठी इथे आपण सिमला मिरची पाण्यामध्ये धुवून घेतली आहे। सिमला मिरची सुरीच्या साहाय्याने कट करून सिमला मिरचीमधल्या बिया काढून टाकायच्या आहेत। त्यामुळे मिरचीमध्ये आपण मसाला भरू शकू। तुम्ही ते पाहू शकता, मिरची कट करून घेतली आहे। सर्व मिरचीमधल्या बिया काढून घेतल्या आहेत। मसाल्यांमध्ये सुके खोबरे, लसूण, 1 चमचा जिरं, 1 चमचा तीळ, हिरवी मिरची, फुटाणे, शेंगदाणे घेतले आहेत। सर्व मसाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। मिक्सरचे झाकण बंद करून मसाला छानसा वाटून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता, मसाला छानसा वाटून झाला आहे। एका प्लेटमध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ टाकायचे आहे। तसेच आवडीप्रमाणे 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे। 2 चमचे लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर टाकायची आहे। 2 चमचे तेल टाकले आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे। सर्व मसाले हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहेत। चिरून घेतलेल्या मिरचीमध्ये मसाले भरायचे आहेत। तुम्ही इथे पाहू शकता, सर्व सिमला मिरचीमध्ये मसाला भरून तयार आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल टाकले आहे। तेल तापल्यावर तेलामध्ये 1 चमचा जिरं टाकले आहे। बारीक चिरून घेतलेला लसूण टाकला आहे। पाव चमचा हिंग टाकायचा आहे। भरून घेतलेली सिमला मिरची टाकायची आहे। सिमला मिरची उलटण्याच्या साहाय्याने छानशी परतून घ्यायची आहे। परतून झाल्यावर अर्धा कप पाणी टाकून मिरची छानशी हलवून घ्यायची आहे। झाकण लावून 5 ते 10 मिनिटं सिमला मिरचीची भाजी छानशी शिजवून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता, सिमला मिरचीची भाजी छानशी शिजून तयार आहे। खाण्यासाठी तयार आहे भरली सिमला मिरची। भरली सिमला मिरची तुम्ही टिफिनमध्ये किंवा रोजच्या जेवणामध्ये पोळी किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।